नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉक मार्केट म्हणजे काय ते अगदी सोप्या भाषेत समजून घेतलं. आता समजा तुम्हाला रिलायन्स किंवा टीसीएसचा शेअर विकत घ्यायचा आहे, पण एक प्रश्न आहे, तो शेअर ठेवणार कुठे? घरच्या कपाटात, बँकेच्या लॉकरमध्ये की मोबाईलमध्ये? आजपासून 25 ते 30 वर्षापूर्वी शेअर कागदाच्या स्वरूपात मिळायचे. ते हरवायचे, फाटायचे, चोरी व्हायचे आणि ट्रान्सफर करायलाही खूप वेळ लागायचा. म्हणूनच आता सगळे डिजिटल झालं आहे आणि यासाठी लागतो डीमॅट अकाउंट. आजचा व्हिडिओ संपेपर्यंत डीमॅट अकाउंट म्हणजे काय, तो कसा काम करतो आणि प्रत्येक इन्व्हेस्टरसाठी तो का आवश्यक आहे हे अगदी सोप्या भाषेत समजेल. मित्रांनो, सुरुवातीला एक छोटंसं उदाहरण घेऊया. समजा तुमच्याकडे 500, 1000 किंवा 2000च्या नोटा आहेत. त्या तुम्ही कुठे ठेवता? खिशात? कपाटात? नाही ना. बहुतेक लोक त्या बँकेत ठेवतात. का? कारण बँकेत पैसे सुरक्षित राहतात. जेव्हा हवे असतात तेव्हा एटीएम किंवा यूपीआय मधून वापरता येतात. आता हेच शेअरच्या बाबतीत समजा. जसे पैसे ठेवण्यासाठी बँक अकाउंट असतं, तसं शेअर ठेवण्यासाठी डीमॅट अकाउंट असतं. इतका साधा अर्थ आहे. डीमॅट म्हणजे डिमॅटलायझेशन, म्हणजे कागदावर असलेले शेअर आता डिजिटल स्वरूपात ठेवणे. आज तुम्ही शेअर विकत घेतला तर तो तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये सुरक्षित जमा होतो. म्हणून डीमॅट अकाउंट म्हणजे तुमच्या शेअर्सचं डिजिटल लॉकर. आता अनेक जण विचारतात, माझ्याकडे बँक अकाउंट आहे, मग डीमॅट अकाउंट कशाला? हा खूप चांगला प्रश्न आहे. समजा तुमच्या बँक खात्यात 50,000 रुपये आहेत. तिथे काय ठेवलेलं असतं? पैसे. पण डीमॅट अकाउंट मध्ये पैसे ठेवले जात नाही. तिथे ठेवले जातात शेअर्स, म्युच्युअल फंडचे युनिट्स, बॉन्ड्स आणि इतर इन्व्हेस्टमेंट. सोप्या भाषेत बँक अकाउंट इक्वल टू पैसे ठेवण्यासाठी, डीमॅट अकाउंट इक्वल टू शेअर आणि इन्व्हेस्टमेंट ठेवण्यासाठी. म्हणून अकाउंट वेगवेगळ्या कामासाठी असतात. एकमेकांसाठी जागा ते घेऊ शकत नाही. हे अजून सोपं समजून घेऊया. समजा तुम्ही नवीन मोबाईल घेतला, त्यात खूप फोटो काढले. हे फोटो कुठे सेव्ह होतात? गॅलरीमध्ये. जर गॅलरी नसती तर प्रत्येक फोटो हरवला असता, बरोबर ना? अगदी तसंच तुम्ही शेअर विकत घेतला, तो कुठे दिसणार? डीमॅट अकाउंट मध्ये. जसं मोबाईल मध्ये गॅलरी असते, तसंच इन्व्हेस्टर साठी डीमॅट अकाउंट असतं. तुमचे शेअर्स, किती शेअर्स आहेत, कोणत्या कंपनीचे आहेत, हे सगळं एका ठिकाणी दिसतं. म्हणून डीमॅट अकाउंट म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटची डिजिटल गॅलरी. मित्रांनो, आता एक प्रश्न, डीमॅट अकाउंट कोण उघडू शकतो? उत्तर खूप सोपं आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असेल तर तुम्ही डीमॅट अकाउंट उघडू शकता. सिंपल. आजकाल तर हे सगळं ऑनलाईन होतं. घर बसल्या मोबाईलवरून फक्त काही मिनिटात अकाउंट ओपन होऊ शकतं. पण याचा अर्थ असा नाही की आज अकाउंट उघडलं आणि लगेच शेअर विकत घेतले. नाही. सुरुवातीला शिकणं, समजून घेणं आणि मग इन्व्हेस्टमेंट करणं हीच योग्य पद्धत आहे. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न, डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट एकच असतं का? उत्तर नाही. हे समजण्यासाठी एक छोटंसं उदाहरण आपण बघूया. समजा तुम्ही सुपर मार्केटमध्ये शॉपिंग करायला गेले. तुम्ही सामान विकत घेतलं, बिल भरलं आणि ते सामान घरी आणलं. इथे शॉपिंग करणं म्हणजे ट्रेडिंग आणि घरी सामान सुरक्षित ठेवणं म्हणजे डीमॅट. स्टॉक मार्केटमध्येही अगदी असंच असतं. ट्रेडिंग अकाउंटचा उपयोग शेअर खरेदी किंवा विक्री करण्यासाठी होतो आणि डीमॅट अकाउंटचा उपयोग ते शेअर सुरक्षित ठेवण्यासाठी होतो. म्हणून ट्रेडिंग अकाउंट म्हणजे खरेदी विक्रीचं माध्यम आणि डीमॅट अकाउंट म्हणजे शेअर ठेवण्याची सुरक्षित जागा. बहुतेक ब्रोकर्स हे दोन्ही अकाउंट एकत्रच ओपन करून देतात. म्हणून तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज पडत नाही. मित्रांनो, अकाउंट ओपन करणं खूप सोपं आहे, पण योग्य ब्रोकर निवडणं खूप महत्त्वाचं.
काही लोक फक्त फ्रेंड्सने सांगितलं म्हणून किंवा ऍडव्हर्टाइजमेंट पाहून कुठेही अकाउंट उघडतात। असं करू नका। नेहमी या गोष्टी तपासा। ब्रोकर, सेबी रजिस्टर आहे का? त्याचं मोबाईल ऍप वापरायला सोपं आहे का? कस्टमर सपोर्ट चांगला आहे का? चार्जेस किती आहेत? ऍपला चांगले रिव्ह्यूज आहेत का? या छोट्या छोट्या गोष्टी भविष्यात खूप उपयोगी पडतात। मित्रांनो, आज आपण काय शिकलो? डीमॅट अकाउंट म्हणजे काय? तो का आवश्यक आहे? बँक अकाउंट आणि डीमॅट अकाउंट मधला फरक। ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय? दोन्ही अकाउंट एकत्र कसे काम करतात? लक्षात ठेवा, डीमॅट अकाउंट म्हणजे इन्व्हेस्ट पहिलं पाऊल आहे, पण नॉलेज हे त्याचं आधीचं पाऊल आहे। म्हणून आधी शिका, मग समजा आणि त्यानंतरच इन्व्हेस्टमेंट सुरू करा। आजचा तुमचा होमवर्क आहे, जर तुमच्याकडे आधीच डीमॅट अकाउंट असेल तर त्यात लॉग इन करा आणि आज काय काय दिसतं ते बघा। जर अकाउंट नसेल तर गुगलवर किंवा युट्यूबवर सर्च करा, डीमॅट अकाउंट ओपन प्रोसेस। फक्त प्रोसेस समजून घ्या। आज अकाउंट ओपन करण्याची घाई करू नका, आधी माहिती मिळवा। मित्रांनो, आता तुमच्याकडे डीमॅट अकाउंट आहे असं समजा। तुम्ही रिलायन्सचा एक शेअर विकत घेतला, पण एक शेअर घेतल्यावर तुम्ही त्या कंपनीचे काय बनता? कस्टमर की ओनर? याचं उत्तर खूप रंजक आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत इक्विटी म्हणजे काय, शेअर घेतल्यावर तुम्ही कंपनीचे भागीदार कसे बनता, वोटिंग राईट्स म्हणजे काय, डिव्हिडंड म्हणजे काय आणि कंपनीच्या वाढीचा फायदा तुम्हाला कसा मिळतो। हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ। तोपर्यंत शिकत राहा, कारण नॉलेज मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही आयुष्यातील सर्वात बेस्ट इन्व्हेस्टमेंट असते। धन्यवाद।